नाव रिया कृष्णदेव काळे. मी आता 5वी इयत्तेत शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थबडेवाडी. मी एक नदी आहे जी उंच हिमालयापासून विशाल महासागरापर्यंत वाहते. बर्फाच्छादित शिखरांमध्ये जन्मलेल्या मी निसर्गाच्या आश्चर्याचा आणि काळाचा साक्षीदार आहे. माझा प्रवास आश्चर्य आणि आव्हानांनी भरलेला आहे. एखाद्या प्रवाहाप्रमाणे सुरुवात करून मी डोंगर आणि दऱ्यातून मार्ग काढला. उगमापासून पायथ्यापर्यंत जाताना रस्त्यात अनेक संकटे आहेत. त्या सर्व संकटांना तोंड देत मी माझे ध्येय गाठत असे. एखाद्या योद्ध्याप्रमाणे लढत असते आणि पुढे जात असते. नंतर मात्र वाटचालने मुश्किल होते. त्या सर्व प्रवासामध्ये ठिकठिकाणी मला माझ्या अनेक छोट्या छोट्या बहिणी येऊन मिळाल्या. मी मोठी होत गेले. मैलोनमैल धावत सर्व गावांना माझे शुद्ध पाणी वाटत राहिले. मी मोठी होत गेले. मैलोनमैल धावत सर्वांची तहान भागवत राहिले. त्यावर 1000 हेक्टर जमिनींनी पोट भरून पाणी घेतले. माझ्यामुळं सर्व शेतं हिरवीगार दिसू लागली. गावे व शहरे अन्नधान्यांनी संपन्न झाली. गावातील लोक आता माझी पूजा करतात. मला माते समान म्हणतात. मी सुखावते, आनंदित होते. पण गेल्या काही शतकांपासून माझी तब्येत ठीक नसते. तुम्ही लोकांनी पाण्यात टाकलेला कचरा, प्लास्टिक, कारखान्यातील सांडपाणी, ड्रेनेजचे पाणी माझ्या पत्रात सोडून दिल्यामुळे माझी तब्येत बिघडू लागली आहे. माझ्या आसपास राहिलेले जीव, जलचर प्राणी, वनस्पती मरत आहेत. त्यांच्या जीवाला धोका पोहोचला आहे. लोक मला विच्छ करत आहेत. माझा श्वास गुदमरत आहे. मनुष्याला आपल्या बुद्धीचा खूपच अभिमान वाटत आहे. पैसा कमवण्याच्या हव्यासापोटी अविचाराने माझे पात्र व पाणी प्रदर्शित करत आहे. मनुष्याशिवाय मला कोणताही प्राणी खराब करत नाही. माणसाच्या अशा वागण्यामुळे मला खूप वेदना होत आहेत. पण मी करणार काय? मनुष्याला वेळेत जागे करणे गरजेचे आहे. म्हणूनच मी माझी व्यथा व्यक्त करत आहे. ए मानवा, तेरे कर्मों से मैं मेली हो गई. तुम्हारे पाप धोते धोते मैं तो खो गई. निदान सुशिक्षित पिढी तरी माझे पात्र टिकवण्यासाठी काहीतरी नक्कीच मार्ग काढेल असे आहे. जास्त काय बोलू मानवा, तू तर बुद्धिमान आहे. परवा झालेला 2025 चा प्रयागराजचा महाकुंभ मेळा आठवत असेलच तुम्हाला. याचा संबंध इथे काय असं तुम्ही म्हणाल तर या कुंभमेळ्यात 20 ते 50 कोटी लोक आले. त्यांनी या त्रिवेणी संगमातील म्हणजेच गंगा, यमुना, सरस्वतीतील माझे पवित्र जन आपल्या बरोबर घेऊन गेले. या कुंभमेळ्यानंतर नदीच कोरडी पडली अशी बातमी पाहायला मिळाली. काय म्हणायचं मानवाला? कसं समजायचं मानवाला? ही तर आत्ताची सुशिक्षित पिढी. 5G चा जमाना. 21व्या शतकात अशी ही अवस्था. आणि परवाच झालेली आषाढ एकादशी. 6 जुलैला पंढरपुरात लाखो लोक आले. त्यांनी पवित्र स्नान म्हणून अंघोळ करणे तसेच नदीचे पूजन म्हणून त्यातच दिवे सोडणे हे पवित्र लोक म्हणून करतात. पण या नदीचं पाणी या मानवानं मैला सोडून या नदीत घाण कचरा टाकून अपवित्र केलाय. खरंच तुम्ही मला पवित्र ठेवलंय का? मला तर पवित्र करून टाकलंय. अरे जरा विचार करा. माझ्या पोटात वावरणारे छोटे छोटे जीव त्यांनी काय ठेवलं रे तुमचं? अरे ते तर मला शुद्ध करतात, पवित्र ठेवतात. निसर्गासाठी या पवित्र राखतात. किती स्वच्छंद बघत असतात ते. माझ्या पाण्यात तुमच्या या प्रदूषणाने, वागण्याने छोटे छोटे जीव घाबरतात. त्यांच्या जीवाला धोका होतो. मासे किती सुंदर असतात बघा. त्यांना पण तुमच्या या प्रदूषणामुळे हकनाक जीव गमवावा लागतो. माझ्या पोटातील सर्व जीव तुमच्या उपयोगीच पडतात ना. असे नका वागू. सर्वजण प्रतिज्ञा करा की मला प्रदूषण मुक्त करा. अहो तुम्ही सगळे शहाणे व्हा. मला
आणि